नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग इथून स्टार्ट होत आहे. मित्रांनो, तर थंबनेल बघून पाहिलेच असेल, आज आपण करणार आहे कौल फ्राय. अभी मजा आएगा ना. तर जो नवीन असेल ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण बनवूया. आपल्याबरोबर आहेत मनोज गायकर, तशीच आपली मंडळी येते, तेच पाहू शकता. हे आपल्या बरोबरच आहेत. हे दोघं जण आपल्याबरोबर, लक्ष्मण आणि पुष्पाताई गायकर तर आहेत. तर पाहू शकता, आपण आता इकडे घेऊन आलेत भांडी ना. आपला चिकन बिकन आहे, सर्व आपलं मटेरियल आणून ठेवलं मित्रांनो इकडेच. मित्रांनो, तर आता आपण चिकन बिकन धुवून घेत आहे. तर पाहू शकता तुम्ही, आणि तुम्हाला स्टार्टिंगपासून सर्व दाखवणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये, कसं बनवलं जातं कौल फ्राय, आणि मॅरिनेट बिनेट सर्व आपण दाखवलं जाईल याच्यामध्ये. मित्रांनो, तरी आपले इन्ग्रेडियंट आहेत, पाहू शकता इकडे आपलं सर्व आणून ठेवलं साहित्य. गाईस, तरी आपली पूर्ण मंडळी. मित्रांनो, तर हे बघा कौल, याच्यावरती आपण आज कौल फ्राय करणार आहेत. मित्रांनो, महेश गायकर इथे जेवायला बसलाय, पाहू शकता तुम्ही, इकडे टीव्ही बघतोय. मित्रांनो, तर आता आपल्याकडे एक जॉईंट झालाय मित्र. तर पाहू शकता आपला अक्षय गायकर आपल्याला जॉईंट झालाय. तर कौल फ्राय मध्ये हा पण आहे आपल्या. गाईस, तर तुम्हाला एक दाखवायचं राहिलं, आपला मोंट्या भाई. गाईस, नादत नाही भाई, आज राडा करून टाकू डायरेक्ट. मित्रांनो, आता इथे दही टाकली गेलेली आहे, अद्रक लसूण पेस्ट. मित्रांनो, आता टाकलं गेलं आपलं हे चिकन मसाला. त्या वरची टाकलं गेलं चिकन चाट मसाला. मित्रांनो, 2 अंडी टाका. आपला घरगुती मसाला गेला ॲड झाला. अंडे टाकले गेले. आता तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. काय सर, पाहू शकता इकडे आपण कौल फ्रायचं पूर्ण मनोज गायकर तसे अक्षय गायकर यांची फुल मेहनत चालू आहे. इकडे पूर्ण फाटी रचायचं काम चालू आहे. इकडे लक्ष्मण गायकर हे काय नाही, आपल्या असेच आहेत वाऱ्यावरती. नुसतं बघतायत येत. अक्षय गायकरने फुल मेहनत घ्यायला लावले, पण ते आमची पाठी चोरतात, त्यांचं काय करायचं. कावळा काढून ठेवा. मित्रांनो, तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली, आपलं दावण. म्हणजे आपल्याकडे 2 बैल आहेत, तसेच आपले आहेत ते बैलाचे मालक पटे गायकर, तसेच अक्षय गायकर, महेश गायकर, आपले सहकारी हे मनोज गायकर.
तसेच मी पण आहे त्याच याच्यामध्ये सहकारी म्हणून. तर आपल्या बैलाची दावण दाखवते तुम्हाला इकडे. चला मित्रांनो, इकडे दावण आहे आपली फुल. आम्ही तर आज फुल मेहनत घेतली इकडे, म्हणजे पूर्ण याने कसंही नाही, म्हणजे आपलं घर कसे बनवतात त्या प्रकारे आम्ही डायरेक्ट पूर्ण बनवलं आज. तर तुम्ही पहा आपला मित्रांनो, पाहू शकता हा आपला काजा आहे, तसंच आपला सर्जाव आहे मित्रांनो. तर हा लगातार मला तर वाटतं लगातार 5 ते 6 शर्ती गुलाल घेतलेल्या आहेत त्यांनी, 5 ते 6. तर पूर्ण मिळून 7 गुलाल फिक्सच आहेत त्याचे. इकडे पाहू शकता पूर्ण अशी दावण मस्तपैकी असे हे केलं आजच आम्ही पूर्ण बनवलं. इकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इकडे चुला पेटवायला लावला आहे. याच्यावरती आपल्याला कौल फ्राय करायची. त्याच्यामुळे बाई कंटेंटसाठी काय पण करावं लागतं बाई. काहीच फुल मेहनत आहे अक्षय गायकरची मित्रांनो. तर तुम्हाला पूर्ण दाखवतो ब्लॉग. चल पहा पुढे गेलो, आता दाखवतो पुढचं दाखवतो. A few moments later. किती उशिरानंतर आपली शेकोटी पेटली गाईस. तुमच्याकडे पण थंडी वाजते का नाही ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये. गाईस कौलं लावून घ्या, कौलं लावून घ्या. तर शेवट आहे चांगली ती व तिथं पण काढ आहेत त्या घे त्या मागच्या त्याच्या मागच्या. इकडे आहे ना त्यांची सिस्टीम बावलाच बदलते. काकीला थंडी वाजायला लागली. आमची आई काकी आई वाज घ्याल काकी आई पण आलेले आहेत आमच्यामध्ये, सहकारी झालेले आहेत मग मालकरी कौल फ्रायसाठी. पण मालकरी आहेत त्या खात नाही. ते आले शेकायला इकडे. मला ते वाटते फुल थंडी आमची इकडे. गरम होईल चाललंय पण खाली कडक लागलं. काहीच फुल मेहनत चालू आहे इकडे. पाहू शकता काळ्या एवढे तोडते डायरेक्ट आतमध्ये जाऊन. काही चोराला लावले त्याची पाठी. इकडे बघा हे पाठी आणतो चोरून. हे बघा इकडनं, हे बघ. कौन है ये लोग? कहां से आते हैं? काहीच फुल मेहनत आहे इकडं. मीच फक्त ब्लॉग बनवते म्हणून मी जरा. आपण जे मॅरिनेट केलं होतं हे चिकन इकडे आणलेलं आहे. तर थोड्या उशिरानं भाजू आपण. तर तुम्हाला सर्व भाजताना दाखवतो. चला 1 million zillion jillion dillion cotillion times later. केलाय म्हणजे आता रापारप होतील आपलं वाजन. राप्स. मित्रांनो, आता आम्ही तेल टाकतो याच्यावरती. ये कौल उफाळला चिरला. काहीच कौल थोडासा उपालाय. फक्त गेम नाही व्हायला पाहिजे एवढाच मित्रांनो. गेम नाही व्हायला पाहिजे फक्त एवढाच. ये थांब ना जरा. इकडे टाकायची पण सुरुवात केली इकडे. तकावला गरम किती असते. गरम झालं. काहीच इकडे फुल टाकायची सुरुवात. इकडे आपले चिकन कौल का ना उफाळला. ये टाकायला घे ना. गाईस इकडे टाकायला लावलेत कोपऱ्यात टाक ना त्या. रापा रप. कौलला आणि तेल लगेच खेचून घेतला एवढं तापल्यात आपली मित्रांनो. कौलं. तर तुम्हाला आता डायरेक्ट पूर्ण झाल्यावर दाखवतो मी कसं कसं केलं ते. त्याला तो होणार नाही तुमचा. हे बस तेल पाकावं नाही तेल तेल पाका नाही. पाहू शकता असं चणचणीत वाटतं ना डायरेक्ट. असं वाटतं डायरेक्ट खावा. बच्ची डायरेक्ट, बच्ची डायरेक्ट. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तेल टाक ना. आपल्या गावाला मोठे करा. गाईस तोपर्यंत मी थोडासा एक खाऊन देतो. लाल जवाब एक नंबर झाले मित्रांनो. अंड्याचा पोला का तो. एक नंबर. हे झालेले काय. सो मित्रांनो, तर फायनली आपलं चिकन सर्व फ्राय करून झालंय. पाहू शकता इकडे. तर आता आम्ही इकडे चाललोय खायला. इकडे नेतो थोडा. हे डाईस सगळा आता विजून टाकू आपण. चला गाईस.
आईस लिंबू पण फिरवा लावला इकडे ये इकडे डायरेक्ट राडा वाईस लिंबू पिरवला पहिला योग्य शेवटचा बघू दे कसं अक्षर संपलं गाईस आपण मग खाऊ ना चाट मसाला कुठे आहे हा चाट मसाला घे अक्षय काका या खाला एक नंबर शेवटचा चला तर मित्रांनो आता आम्ही खाऊन घेतोय तुम्ही पण या खाला पटकन ये चला पुष्पे गाईस फुल बी लागल्यात तसं कुठे 10 दिवस जेवलं आणि खाल्ला नाही हे बघ काय रे 90 गाईस पाहू शकता तुम्ही फायनली आता आम्ही सर्वांनी खायला घेतलंय हो बाद झाला व्हिडिओ डिलीट करा का म्हणे मित्रांनो तर आपला ब्लॉग इथेच एंड करतोय तर पाहिला असेल आपला ब्लॉग कंटिन्यू राहिला असेल तर आपला माणूस अजून खाते इकडे पाहू शकता ही सगळे अडकाई अशी टाकल्यात गाईस नाही एक माणूस डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसला पाहू शकता तुम्ही सरजाबाई अजून आहे जागा आहे आपला इकडे काजाबाई तसेच काजाबाई आणि सरजाबाईचे मालक मित्रांनो तर आपला ब्लॉग इथेच एंड करते मी तर पाहू शकता संपूर्ण पाहिला असेल आपला ब्लॉग तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाए चला बाय बाय शेवट रे